सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. जा घ्या त्याला जवळ घ्या. हा पकड, तू पकड, घे. बस खाली, बसा खाली, बसा. दोघांनाही बरं नाही बिचारे, दोघांनाही सर्दी खोकला झालाय. हॅलो, नमस्कार. तर आता चालू झालेला आहे श्रावण आणि कालचा होता पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमीसुद्धा. तर हा ब्लॉग नागपंचमीचा आणि श्रावण सोमवारचा आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझा आजचा दिवस खूप काही खास नाही गेला, कारण की ना गार्गी आणि कृतिक दोघंही बिमार होते, तब्येत खराब होती आणि मलाही थोडं कणकणच होतं. सर्दी खोकला आमच्या तिघांनाही झालेला होता. सर्वात आधी कृतिकला झाला आणि मग नंतर गार्गीला झाला, गार्गीचा मग मला झाला. मग आम्ही तिघंजणं सोबतच झोपतो, त्याच्यामुळे मग आमच्या तिघांनाही सर्दी आणि खोकला झालेला आहे. गार्गीला तर ताप आहे. गार्गी 2 दिवस झाले स्कूललाच नाही गेली, तिला चांगलाच ताप होता. कृतिकला तेवढा ताप नव्हता. माझी ना आज कामं लवकर लवकर आटोपलीच नाही. यांना औषध पाणी देता देता, यांना सांभाळता सांभाळता घरातले कितीतरी कामं असतात. त्यात पूजापाती, श्रावण सोमवारची पूजा, नागपंचमीची पूजा, असं यांना सांभाळता सांभाळता मी कशी तरी आज पूजा केली आहे. मंदिरात पण जाणं झालं नाही, एकदम संध्याकाळीच गेली मी, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि त्यातल्या त्यात हा कृतिक बघा इतका मस्ती करते ना. माझं मंदिर बघा, हे इतकं छान मंदिर मी करून घेतलेलं आहे. माझं मन इतकं दुखतं, पण आता काय करणार, अजून 1-1.5 वर्ष जोपर्यंत हा मोठा होत नाही, समजत नाही, तोपर्यंत तर मला इथे देव वगैरे ठेवताच येत नाही. कारण की बघा, जिथे देवाची जागा आहे तिथे हा जाऊन बसला आहे. काय करेल काही सांगताच येत नाही. म्हणून मला मग आता इकडे देव ठेवावं लागतात आणि इकडेच पूजा करावी लागते. आज आमची दीदी बघा, दीदी गार्गी आणि कृतिक चक्कर येते. दोघांनाही बरं नाही बिचारे, दोघांनाही सर्दी खोकला झालाय. माझी हालत खूप बेकार झाली आहे, कारण की पूजा, घरातले कामं, यांना औषध पाणी देणं आणि अजूनही इथे बघा औषध मी काढूनच ठेवली आहे. गार्गीला घे घे करते, पण गार्गी घे बडे औषध नाही घे ग. ताप आलाय आहे. कृतिकला तरी ताप नाही आहे, पण गार्गीला ताप आहे. याला आमच्या सर्दी आणि खोकला आहे. तर पहिले सुख करता दुःख हरता, कर टाळ्या वाजव. हा पहिले टाळ्या वाजव. हो मी देते. हो कर. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. करत तो पण म्हणतो काहीतरी गुणगुणतो, आरतीच म्हणतोय ना. हा मत काय रे जय जय, काय जय जय, काय पाहिजे तुला? फूल फूल पाहिजे. हा बाबा जय जय. प्रसाद पाहिजे, प्रसाद. जय कर, जय कर, जय कर, जय कर, जय जय. बस. अरे वरचं नाही उघडायचं, वरचं नाही तुटलं. असं रिकामी कामं करतो तू, चांगला राहतो रिकामी कामं करतो. तर मी ना नागपंचमीला करंज्या करत असते. म्हणजे आमच्याकडे फुलोरा म्हणतात. करंजी, अनारसे आणि पापड्या यांचा फुलोरा करतात, पण मी अनारसे नाही करत, मी करंज्या आणि पापड्याच करते. पण काल बरं नव्हतं थोडंसं, म्हणून मग मी काल केल्या नाही. आज करेन म्हटलं, पण आज त्याच्यापेक्षाही जास्त बरं नाही आहे. दुपार झाली, मला हे कामं करता करता कृतिकला झोपवलं आणि मग मी बसले करंज्या करायला. तर करंज्या करतच होते, का मी ते आज कृतिक सर्दीमुळे की काय लगेच अर्ध्या तासातच इकडे उठून आला. मग थोड्याशाच करंज्या भरल्या आणि मग तो आला, तर त्याच्यामुळे मग भरताच आला नाही. त्याला पोलपाट लाटणं पाहिजे होतं खेळायला. तरीही मला ना गार्गीने खूप मदत केली. करंज्या तिने भरू लागल्या, मला खूप मदत केली तिने. जरी तिला बरं नव्हतं ना, तरी तिने मला खूप मदत केली. तो आता करंज्या करतो. लाट दादा लाट, लाट ना. तर करंज्या भरून झाल्यानंतर मी या दोघांना एक खाऊ पिऊ घातलं आणि मस्त चहा पिला मी अद्रकचा, कारण की इतकं डोकं भणभण करत होतं ना. कारण की आता स्वयंपाक वगैरे करायचा होता, संध्याकाळ तर झालीच होती. मग अद्रकचा चहा पिला आणि मग मी लागली स्वयंपाक करायला. दिवाबत्ती केली संध्याकाळची आणि मला पोथी वाचायची होती श्रावण सोमवारची. श्रावण सोमवारी मी 11वा अध्याय वाचत असते, तर तो 11वा अध्याय मी वाचला. पण यावर्षी इतका म्हणजे 11वा अध्याय अर्धा तास तरी लागतो वाचायला, अर्धा पाऊण तास.
त्यामध्ये कृतिक जराही ऐकत नव्हता. त्याला टी व्ही लावून दिली बघायला, पण नाहीच बघत होता. त्याला नुसतं त्या देवाजवळच यायचं होतं. देवाची त्याची काय मैत्री आहे काय माहिती. मला तो 11वा अध्याय फक्त अर्धा तास पाहिजे होता वाचायला, तोही त्याने मला नाही दिला. म्हणजे इतकं मधामधात तो माझ्यासोबत आई 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 करत होता ना, बोलत होता. तर मलाही त्याला ओ म्हणून तर त्याच्यासोबत बोलावंच लागलं. पण मी तो 11वा अध्याय पूर्ण केला. आणि आज ना नागपंचमी आहे, तर आमच्याकडे बटाट्याची भाजी आणि पुरी कंपल्सरी आहे. म्हणजे आमच्याकडे ना पोळी करतच नाही. तवा ठेवत नाही गॅसवर. तवा न ठेवता जर का तुम्हाला कढईमध्ये पोळ्या करायच्या असेल तर कढईमध्ये करू शकता. मी सकाळी यांना ऑफिसमध्ये कढईमध्येच पोळ्या करून दिला, पण तवा ठेवत नाही. नाहीतर तुम्ही दोन्ही टाईम पुरी खात असेल तर दोन्ही टाईम पुरी खाऊ शकता, तवा ठेवायचा नाही असं असतं आमच्या गावाकडे. म्हणून मग मी पण आज तवा नाही ठेवला. सकाळी पोळ्या केल्या होत्या त्या कढईमध्ये केल्या होत्या आणि आता पुरी केली. तर मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. तर संध्याकाळी मला इतकं प्रसन्न वाटलं ना, मी देवाला नैवेद्य दाखवल्या. फायनली मी जो पुलोरा करते करंजा आणि पपड्याचा, त्या माझ्याने करून झाला. मला असं वाटलं आज माझ्याने होते की नाही होत. स्वयंपाक झाला, नैवेद्य दाखवला आणि मग संध्याकाळी हे ऑफिसमधून आल्यानंतर नारळ फोडलं आणि मग इथे माझी पूजा पूर्ण झाली. मला असं वाटलं आज कृती गार्गी आणि सोबतच मलाही बरं नाही आहे, तर काय माहिती माझी पूजा होते की नाही होत. पण मस्त झाली, पूर्ण झाली. मला खूप छान वाटलं. जा घ्या त्याला जवळ घ्या. हा पकड, तू पकड, घे. बस खाली, बसा खाली, बसा खाली, बसा खाली, बसा खाली. हा असं. आणि पकड पकड ना शेंबड्या. कसं बसलं बघतो. आहे ना पाणी. जय जय कर, जय कर. असं पाया पड, पाया पड, असं पाया पड, पाया पड, असं पाया, असं पाया पड, असं. हो थांब इकडे, इकडे सांडू शिंदू. जय कर, जय कर, जय जय कर, जय 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 कर. जय बाप्पा, जय बाप्पा. शुकाचे ठेव. दीदीला पण माझ्या शुकाचे ठेव. हा आरती नाही करायला लागत. चला जय तो करते त्याची क्रिसला जय करते बघ. चला इथं कर जय, इथं कर, इथं इथं कर, जय इथं कर, जय. नाही, इथं करा लागते. अरे कपडे चेंज करणार आता. तर आता घरातली पूजा वगैरे सगळं झाली होती. स्वयंपाकही झाला, तर फक्त जेवणच बाकी होतं. म्हणून म्हटलं खालीच महादेवाचं मंदिर आहे तर दर्शन करून यावं, म्हणून गार्गी आणि कृतिक दोघांनाही मी नेलं होतं दर्शन करायला. मग दर्शन वगैरे करून झाल्यानंतर इथे बसले. इथे इतकं प्रसन्न वाटत होतं ना, इतकं छान वाटत होतं की फायनली माझं आज सगळं झालं. जे जे मी विचार केला होता ते सगळं झालेलं आहे. किती कठीण असतं ना 2 मुलांना सांभाळणं, त्यातल्या त्यात बरं नसतं ना सांभाळणं. आज तर मला वाटत होतं की माझी पूजाही होणार नाही, कारण की दोघांची इतकी किरकिर चालू होती ना. त्यांनाही बरं नव्हतं, ते काय करणार. तर बस परीक्षा समजायची आपली आणि पुढे जायचं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.